नमस्कार. आपलं सर्वांचं आमच्या भाग्यसंकेत प्रबोधिनी या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजपासून सुरू होणाऱ्या अधिक मासाच्या ह्या कथासराला, या कथेला पहिल्या दिवसाला आपण सुरुवात करतो. श्री गणेशाय नमः. तत्पूर्वी आपण आपल्या या कथा रोज आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. त्यासाठी आपण ह्या आमच्या चॅनलजवळ येणाऱ्या लाल बटनाला सबस्क्राईब करा. त्यामुळे आपण आपल्याशी लवकर संपर्क साधू. आपल्याला प्रत्येक अध्याय हा अगोदर पोचेल. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. ओम नमो जी गणराया एकदंता चतुर्भुजा फर्षपाणी अदोक्षजा वैध्वजा यशाची ऐसा तु विघ्नारो ग्रंथारंभे नमस्कारो देवनिया भयवरो नेहि परपारू ग्रंथा. नमो आदिजननी चराचर जे पासुने शारदांसवायने ग्रंथारंभी नमियेने. नमो श्री गुरु रामदास जो सर्वी सर्वस्वदास तयाची धरून आकाश ग्रंथ शेवटाच जावा. प्रार्थनेचे के कारण आयुष्य नसे आपल्या अधीन ग्रंथारंभी लोभ धरून वेदन म्हणे तो मूर्ख. येथे करता आणि करविता वक्ता आणि वदविता सर्वही रघुनाथ सत्ता वृत्ता हंता प्राण्याची. असो आता हे वार्ता ग्रंथत्रिया कोणता तरी अधिकमात्मग्रंथा बंधू आता निर्धारे. संस्कृतवाणी व्यासोक्त पद्मपुराणाची संमत तयाचा स्यामतितार्थ तो असा अवगता श्रोतिया. कवण एक अवसराचे संधे मिळवून या ऋषीची मांदी नैमिषारण्याच्या अवधी येते झाले सत्वर. जे महातपस्वी योगीराज महानुभाव तेजपुंज हरिद्वार कुरुक्षेत्रज समुदायाची पातले. शशी समान शीतळता भानू समान तेजाळता तयाची आशीर्वादे तत्वता रंकतो प्रभुत्वता पावे. ऐसे सर्व ऋषीश्वर गालवाणी शुकेंद्र नाम सांगता पार होईल प्रसर ग्रंथाते. समग्र ऋषी मिळवणे सुद्धा प्रति करीती प्रश्न कलियोगी अन्नगत प्राण परमार्थ साधन केविगणे. त्याही वर दरिद्रवथा शरीर तळे रोगावस्था नित्य नामस्मरण करता अवकाश कदा नसे. जरी किजे तीर्थाटन व्याधिग्रस्त शरीर क्षीण संसार दादा करिता जाण अवकाश कदा नसे. शक्तिवीण सर्वथा न जावे तीर्थपंथा द्रव्य जावे तरी तत्वता तरी द्रव्यवथा पार. स्वगृही करावे धर्मदान तरी द्रव्य पाहिजे तया लागून अथवा भगवंती होता अनन्य तरी गतायुषी प्राणा. ऐस्याचे कवणोपाय प्राणी हा कैसा तरुणोपाय अमूल्य हा नरदेह केवी पावे परलोकाले. अनंत पापाच्या राची दारिद्र्य घडते प्राणियासी मग पावे रवरव नरकासी यमयातनेची अपार. नाना प्रकारे यमयातना शास्त्रे बोलिले प्रकार नाना ते चाचणी भोगती जना उसंत जाणा नसाची. ऐस्या प्राण्याची कैसे निकरावे परमार्थाची तरी कृपा करून आम्हाचे काही उपाय सांगावे. ऐसे समस्तांचे प्रश्न अखेर ऐकून याचा विस्तार बोलत झाला उत्तर व्यास शिष्य दूतपैकी. तेव्हा वदनामुळे ऐकावं सर्व ऋषी मंडळी. एकदा श्री माधव जवळी प्रार्थित झाली कमळजा. तुम्हा ऐसाचे प्रश्न लक्ष्मी करिया आपण हे माधव जनार्दन ऐका वचन माझे. हे भगवान देवादिदेव तुम्ही तो सर्व देवांचे ईश आणि प्राणीमात्रांचे पालनाधीश सर्वत्रांचे स्वामी. तरी कृपाळुत्वे करून निविदावे मज लागून जराजरच्य प्राण केवी धरती भवानी. जैसे पतिवणी रमणी नंद शोभे कदा दिनयामिनी देव्या दत्त झाल्या प्राणीन शोभे दानी कदा तू. तैसे दान धर्माविण जे नर ते द्विपदांचे केवळ कवर तरी अल्प वेचुनी पुण्यापार कवणासे स्वामिया. कवण दान कवण तप हे कृपा करून अल्प मज निवेदावे स्वल्पापल्प तरुणोपाय. हे जे अधिक मासाची कथा आहे ह्या नारदांच्या ब्रह्मांड पुराणामधले पद्मपुराणामधून हे घेतलेलं आहे. एकदा काय होतं, सर्व ऋषी वगैरे मिळून नैमिष नावाच्या अरण्यामध्ये सर्व ऋषींचा मेळा जमला होता.
त्या ठिकाणी गालव, त्याच्यानंतर शुक वगैरे सर्व ऋषी त्या ठिकाणी जमले होते. आणि असे ते सर्व ऋषी जमले असताना तिकडून व्यासशिष्य सुत जे होते ते तीर्थाटन करत करत त्या नैमिषारण्यामध्ये येऊन पोचले. ते आलेले बघता सर्व ऋषींनी त्यांचा आदर सत्कार केला, त्यांचा सन्मान केला आणि त्यांना प्रार्थना केली आणि विचारू लागले की म्हणले, महाराज, मनुष्य मात्र जो आहे म्हणले, मनुष्य प्राणी हा म्हणले अन्नगत प्राण आहे सर्व. आणि अशा वेळेत त्याला जर समजा दारिद्र्य प्राप्त असेल तर त्याच्याकडून पुण्य कसं काय घडेल? एखादा व्याधीग्रस्त असेल तर त्याच्याकडून पुण्य कसं काय घडेल? त्याच्याकडून व्रत उपाय कसं काय घडेल? एखाद्याला खूप इच्छा असली पण तीर्थक्षेत्राला जाऊ शकत नाही, मग अशाला तरी पुण्य कसं घडेल? आणि ह्या मनुष्य लोकामध्ये आल्यानंतर पुण्य जर काहीतरी केलं पाहिजे, तेव्हा आपल्याला परलोकातून मोक्ष प्राप्त होऊ शकतो. ह्या यमयातनेच्या जाचनेतून मोक्ष कसा प्राप्त होईल? तेव्हा कृपा करून आपण आम्हाला सांगावे की याच्यातून तरुणोपाय एखादा आपल्याला माहीत असेल तर तो आपण आम्हाला सांगावा आणि कृतकृत्य करावे. त्याबरोबर सुत सांगतायत की एकदा लक्ष्मी आणि विष्णूंचा संवाद चालला होता. तो संवाद मी तुम्हाला सांगतो. लक्ष्मी देवाला प्रार्थना करते, सांगते, हे भगवंता, तुम्ही सर्व देवांचे देव आहात, प्राणीमात्रांचे पालनाधीश आहात, सर्वात्रांचे तुम्ही स्वामी आहात. तरी कृपा करून मला सांगा की हे जीव जे चराचर सृष्टीमध्ये हे जीव आहेत, ह्या भवसागरातून कसं काय तरून जातील? त्यांच्यासाठी एखादा तरुणोपाय असेल तर सांगा म्हणले. आणि एखादा दानधर्म करू शकत नाही तर कमीत कमी कष्टामध्ये, कमीत कमी श्रमामध्ये त्याला अपार पुण्य कसं मिळेल? कोणतं दान, कोणतं तप केल्यामुळे त्याला हे सर्व प्राप्त होईल? ते ऐकण्याची माझी इच्छा आहे. कृपा करून ते तुम्ही सांगा. तेव्हा महाविष्णू सांगताय, ऐके हो शिराब्दी तनये दुर्लभ तो नरदेह, ते सहजासहज घडते अपाय सायासन सदानायाचे. ते कवण म्हणसी तरी ऐके युक्तायुक्त प्रकार देके, शास्त्री बोलिले अनेके ते आवश्यक घडती. स्नान संध्या देवतार्चन कुळधर्म वर्णाश्रमदान, पर्व काळे न घडे दान मग तीर्थ भ्रमण कायचे. शरीर भरता व्याधी मग कैचे स्नान देवतार्चन विधी, अथवा पर्व काळ कुळधर्म सिंधी द्रव्याविण सिद्धी केली. अकाळी घडे मोंजी लग्न द्रव्य नाही म्हणून, शास्त्री निर्धार केला जाण अष्टवर्ष निर्धार. अष्टवर्षी चौलोपनयन तैसेच कन्येचे कन्यादान, हे समयासी न घडती जाण म्हणून या काल बोलिजे. कालिया पितृदिवस कांता झालिया स्पर्श, म्हणून काली तो दिवस शास्त्रज्ञ ऐने ऐसे बोलते. अथवा व्याधीग्रस्त शरीर झाले शरीर, मग राहिला सहजचे आचार, तैसेच प्राशन करण लागे निर अन्न ही परिकर शय्येवरी. इतक्या दोषांच्या मळासी संचय होता समरसी, तया ते म्हणती मलमासी घटका फळ दिवस गणिता. नक्षत्र आणि मास तिथे कवणे अर्थे उणे होते, तरी ऐशाच्या दोषांची होती वरती मग ते पावती क्षयते. म्हणून तिसरे वर्षे जाण एक मास अधिक, तेणे गुण मग ते होय म्हणून नामाभिनाद मले मासारी. तरी ऐशाचे दोषाचे क्षालन, होईल त्याचे ऐके साधन, मलमासाचे अधिष्ठान ते स्वयंबीच जाणवल्ले. जेवे त्रिगुण निर्थिर्यावरी, वस्तू रे साक्षात्कारी, हे खूण जाणावे चतुरी संत सेवा दरिजे. तैसे 3 संवत्सर गेलिया, उरे मास ज्योतिर्मया, नाम धरती जाणती तया केशवराया म्हणून. केला सर्व कर्मांचा नाश, उरला नाही लवलेश, म्हणून बोलिजे केश दोषग्रासक जो मी. तया मासाचे महिमान होऊन ऐके सावधान, मलमास प्राप्त झाल्या जाण मंगल विधान लोपदी. न होती विवाह कार्य, न होती उपनयन आचार्य, तीर्थाटन पर्याय तोय नगडे जाण पै. तरी ऐसे ऐसे काय की जे कवण पुण्य दोष क्षाळजे, तरी ऐके कमळजे सुगम भूमंडळी.
मग विष्णू सांगतायत, महाविष्णू सांगतायत की दुर्लभ असा हा नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे. तो सहजासहजी आपल्याला प्राप्त झालेला नाही. परंतु या नरदेह त्याच्यामध्ये आल्यानंतर आपल्याकडून जाणते अजाणतेपणे अनायासे अनेक प्रकारचे पातक होत असतात. आता हे पातकं कोणतीत? पहिली गोष्ट, कुळधर्म कुळाचार वेळेवर घडत नाही. कालमानानुसार सर्व काही होऊ शकत नाही. कारण पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती आणि या पद्धतीमध्ये सर्वजण त्या कुळधर्म कुळाचारासाठी एकत्र येत असत. आता जो तो आपल्या नोकरीच्या निमित्ताने परगावी गेलेले आहेत, कोणी येऊ शकत नाही, तर त्यांना कुळधर्माचा लाभ घडू शकत नाही. आणि मग काय आमच्या मोठ्या घरी होतो म्हणून आम्ही काही तिथे करत नाही, तिथे जात नाही, हे असे काही अनंत पळवाटा त्या निमित्ताने निघाल्या. आम्हाला रजा नाही. आता हे सर्व शासकीय नियम आहेत. नंतर देवता अर्चन घडत नाही. तुम्ही वेगळे राहिले तरी त्या ठिकाणी देवघर कोणी करत नाही ना दिवा कोणी लावत नाही. कारण आजकाल नवरा बायको दोघंही नोकरीला जातात. मग घरी कोण करणार? झालं, अगरबत्ती लावली किंवा नमस्कार केला आणि त्यांचे कामामध्ये ते निघालेत. म्हणजे कुळधर्म आपल्याकडून घडत नाही. दुसरी गोष्ट आहे, अकाळी घडे मोंजी बंधनं आणि लग्न. पूर्वी 8 वर्षाची मुलगी आणि मुलं असताना त्यांचे विवाह उपनयन संस्कार हे होत असत. परंतु आता जर तुम्ही ठरवलं की 8 वर्षाच्या मुलीचं करायचं आहे, ते करू शकता का? नाही, कारण सरकारचाच नियम आहे. आता तर मुलीचं वयसुद्धा 21 केलेलं आहे सरकारने. त्याच्या आत जर केलं तर तुम्हाला बंधन योग आहे. म्हणजे आई वडील घेऊन काय लग्न लावणारे गुरुजींना सुद्धा त्या ठिकाणी दोष मानून बंदिवासामध्ये टाकलं जात आहे. तर आता हे काही कालमानानुसार नियम बदललेले आहेत. पण काल आहे तस्मै नमः आपण म्हणायचं. परंतु त्यांनी जे सांगितलं की 8 वर्षापर्यंत कन्यादान घडायला पाहिजे, आपण त्याच्यातला सारांश एक काढायचा की आपण ज्योतिषांकडून जो मुहूर्त घेतो, निदान त्या मुहूर्तावर तरी लग्न लावलं गेलं पाहिजे. आपण काय करतो, 12-20चा मुहूर्त असतो स्टँडर्ड टाईम, आणि ते विवाह जो असतो तो 2 वाजता लागतो, 1:30 वाजता लागतो. काय म्हणतात गुरुजी, विवाह सोहळा आहे, मुलाकडची मंडळी ऐकत नाही. अरे सोय जाणे तो सोयरा, दोघांनी एकमेकांची सोय जाणायची आणि मुहूर्त साधावा की जो मुहूर्त त्या दोघांसाठी चांगला असतो. परंतु ते होत नाही. लग्नाला 10-20 लाख खर्च करतात आणि मग नंतर काही अडचणी आल्या की हे एवढं असं कसं झालं, की त्याचं कारण हेच की तुम्ही अकाळी त्या ठिकाणी विवाह लग्न लावलेले आहे. किंवा आपल्याकडे पितृदिवस आला, श्राद्ध पक्ष आलं, त्या श्राद्ध पक्षामध्ये सुद्धा आपल्याकडून नीट त्यांचं काकवास टाकलं जात नाही, तर्पण श्राद्ध केलं जात नाही. म्हणून हे सर्व दोष आपल्याला सांगितलेले आहेत. आणि हे अनेक प्रकारचे दोष, जसं श्राद्ध एक धर्मसिंधूत सांगितलं आहे की श्राद्ध हे 3 वर्षामध्ये त्याचा जर लोप पावला तर 3ऱ्या वर्षी नारायण नागबली किंवा त्रिपिंडी हा विधी करायचा असतो. किंवा हा महालय पक्ष, या महालयामध्ये निदान महालय तरी व्हायलाच हवा. महालय श्राद्ध हे केलंच गेलं पाहिजे, तरच ते आपल्याला या ऋणातून किंवा याच्यातून मुक्त होण्याची संधी मिळू शकते. पण महालय आजकाल कोणी करत नाही. म्हणून 3रा महिना, तसं नक्षत्र तिथी यांचा क्षय होत जातो दर महिन्यामध्ये, दर वर्षामध्ये. आणि तो क्षय होत होत त्यांचं मग क्षय झालेल्या तिथे जातात कुठे, तर त्या उरतात आणि त्या उरून मग 3ऱ्या वर्षी त्या सर्व अधिक मास म्हणून 1 महिना अधिक होतो. याला आपण क्षयमास असे म्हटलेले आहे. मग ह्या मलमासामध्ये हे सर्व दोषांचे क्षालन कसे केले जाते,
तर देव सांगतात की ह्या मलमासाचं म्हणले अधिष्ठान स्वतः माझ्याकडे आहे, मीच त्याचं अधिष्ठान घेतलेलं आहे. आणि ह्या मलमासामध्ये मी तुम्हाला सर्वांना, तुम्ही थोडं जेवढंही पुण्य कराल तर त्या पुण्य केल्यानंतर तुम्हाला मी तुमच्या या गुणदोषांपासून सर्वातून मी मोक्ष देईन. आता ह्या मलमास प्राप्त झाल्यावर विवाह कार्य होत नाही, उपनयन होत नाही, तीर्थाटन होत नाही. मग आपण काय पुण्य केलं पाहिजे? तर मी तुला सांगतो, ऐक म्हणले. संक्रांतीनं जो मास म्हणून या मलमास, जो जया वाटे अव्याज परलोकीचा पै, तयाने कायाचरावे, स्त्री अथवा पुरुष व्हावे, पुण्यक्रिया व्हावे, आचरण कैकीजे. तर याचे काय ऐसे ऐकून उत्तर लक्ष्मी बोले प्रत्युत्तर, कवण विधी कवण प्रकार कृपा करुणे सांगिजे. हे नाथ कृपाळवा, यथानुक्रमे निवदावा, उद्यापन विधी बरवा, जे पूर्वी केशव दिले. मग बोलो आदरिले, देवे परमाचे केले, म्हणजे अध्यापनाही गेले अज्ञान पैदुले. ब्राह्मणचे मुख मासित ऐसे तो श्रुती गर्जते, ब्राह्मण मुख माझे निश्चित हे तू जाणत असी की. तरी ते ब्राह्मण कैसे सांगतो तू ते जाणायचे, वेदत्रयी ज्ञान प्रकाशे येणारचे सर्वदा. ये लक्षणे जे मंडप स्नान संध्याशील सदायुक्त, विद्या सोनिया गर्वित ते प्रिय उत्तम लागी. स्वगृही जे भजते अन्न अग्न होत्र सतमार्थ जाण, वेद अंतरंगीचे ज्ञान ते प्रिय जाण मद लागी. वेद अज्ञानी शास्त्रसंपन्न पंडित आणि विप्रजाण, याज्ञिक अज्ञानिक जाण ते प्रिय मद लागी. इतके असून अगर्भित ओळंगता नाही किंचित, समान दृष्टी सर्वातीत तो प्रिय निश्चित मद लागे. कृतत्रेत द्वापार कलियुग आणि निर्माण झाले जे काळे, सूर्यकरणी उद्भवे कची वेळे, तया काळेचा वृत्तांताचे. 4 युगे निर्माण होता, मूर्तिमंत उभी राहिली तत्वदा, ते 33 कोटीचा विधाता तोही होता जवळके. ते वेळी युगाचा युग धर्म, 4 वर्णाचा वर्णाश्रम, तया माझी श्रेष्ठ ब्राह्मण धर्म तोची नेमावदारी. कृतयुगा माझी स्नान संध्या कर्मे माध्यान्नवरी, ब्राह्मणे संपादा विपर विपरी, मगाश्रम तरी पयावी. परितयाचे योगक्षेम चिंता, रायांनी करावी व्यवस्था, न मग आता पूर्वी ते पदार्थ काय सांगा. ऐसे प्रथम युगे धर्म होता, दुसऱ्याचा एका आता त्रेतायुग प्राप्त होता धर्म कोणता अवतारी. एक यामापर्यंतवरी नित्यनेमचा राहू गोचरे, मग जाऊने राजद्वारी जोडल्या करी विधवावे. तव तया प्रभूने जाणा पूर्वीचे ब्राह्मणाची वासना, द्वितीय युगाची रचना क्रमाचरणांतरले. आता तिसरे द्वापार ऐके तयाचा निर्धार, यज्ञादी कर्मे करीत राजेश्वर ते जाती न पाजरिता. धन आशेसाठी बापुडे इंधडा तिथे शोधडी, ते सुधर्मा ते बापुडे अंतरिली आणायचे. कैची संध्या कैचे स्नान, अवघेची द्रव्याचे ध्यान, म्हणून इंडती रान कर्मभोगे आपल्या. ऐसे चतुर्युगाचे विवरण तुझं केले म्या कथन, तरी ब्राह्मणांचा अन्याय कवण पाय शोधून अंतरी. म्हणले हे कमलजे, ह्या पूर्ण याच्यामध्ये ग्रंथामध्ये किंवा मी तुला पूर्वीसुद्धा निवेदन केलेलं आहे की ब्राह्मणोस्य मुखमासीत बाहू राजन्याकृता, उरु तदस्यशा पदभ्याम शूद्रो अजायत. हे ब्राह्मण माझे मूक आहेत, हे श्रुतीस गर्जन करताय. आता ते ब्राह्मण कसे असावेत हे मी तुम्हाला सांगतो. म्हणले ते नित्य स्नान संध्या करणारे असावे, ते विद्वान असून त्यांच्याजवळ गर्व नसला पाहिजे, ते शास्त्र जाणले पाहिजेत, त्यांनी यज्ञ यागाती कर्म केलं पाहिजे, सर्वांना समान दृष्टीमध्ये त्यांनी ठेवलं पाहिजे. आणि असे हे ब्राह्मण माझे मूक आहेत, हे माझं मूक आहे, त्यांचा शब्द मला सांभाळावा लागतो. म्हणले मग लक्ष्मी विचारते की हे देवा, तुम्ही ब्राह्मणांना एवढं तुम्ही महत्त्व देता, मग तरीसुद्धा हे देशोधडीला असे गावोगाव काय फिरतायत, द्रव्य मागत, भिक्षा मागण्यासाठी काय फिरतायत, कवडीसाठी. तेव्हा देव सांगतायत की कृत त्रेता द्वापार आणि कली हे 4 योग होऊन गेलेत. आता कृतयुगामध्ये काय होतं की ब्राह्मण हा नित्य त्याचे स्नान संध्या अधिक करत असत आणि दुपारी माध्यान्नानंतर आपल्या घरी प्रवेश करत असत, आपल्या आश्रमात येत असत. आणि त्यावेळी त्या गावचे राजे जे होते ते त्यांना
त्यांच्या आश्रमात जाऊन जे म्हणले शिदा आटा आणि महिन्याला पुरेल एवढं साहित्य देत असत. त्यामुळे त्यांचं कृतयुगामध्ये खूप त्रास होता. त्यानंतर आला त्रेतायुग. ह्या त्रेतायुगामध्ये काय झालं की ब्राह्मण स्नान संध्या वगैरे करायचा दुपारीपर्यंत, परंतु राजांना सवड नसायची त्यांच्यापर्यंत जायची, म्हणून हे त्यांच्या राजद्वारी जायचे आणि त्यांच्याकडे याचना करायचे, तेव्हा ते त्यांना देत असत, त्यांच्या इच्छेनुसार त्यांना मिळत असत. पुढे आता द्वापार युग आला. आता या द्वापार युगामध्ये काय केलं, यज्ञकर्म वाढलेत. यज्ञकर्म वाढलेत म्हणजे स्नान संध्येचं आहे आन्निक जे आहे ते आन्निक थोडेसे कमी झाले. मग यज्ञयागाला जे आहे, कारण राजे रजवाडे कुठलेही त्या ठिकाणी ब्राह्मणांना मदत देईन असे झालेत. मग यज्ञयाग करायचं आणि त्याच्या दक्षिणेतून उदरनिर्वाह करायचा, असा नेम त्या दिवसापासून सुरू झाला. आणि आता ह्या कलियुगामध्ये बिचाऱ्या ब्राह्मणाला सांगितलेली दक्षिणासुद्धा मिळत नाही. लग्न लावतील, भरपूर खर्च करतील, परंतु ब्राह्मणाची दक्षिणा म्हटली की नाही महाराज इतकी कशी काय. याला अपवाद अनेक असतात. परंतु मग त्याच्यासाठी म्हणून त्यांना अनेक कामं करावे लागतात. तरीसुद्धा ते नाराज नाहीत. तरीसुद्धा ते जे आहेत धर्मरक्षण करत आहेत. आपल्या धर्माचं किंवा आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये देवाबद्दलची अनुभूती, देवाबद्दलची जागृती, धर्माबद्दलची जागृती ते सातत्याने तेवत ठेवत आहेत. तो जो धर्माचा दीप आहे, अखंड नंदादीप तेवत ठेवत आहेत. कुठल्याही प्रकारचे शासनाची मदत न घेता ते त्यांचा धर्म सांभाळत आहेत. तर मला सांग मिळेल लक्ष्मी की यामध्ये ब्राह्मणांचा दोष काय आहे. कालमानानुसार कालाय तस्मै नमः, त्यानुसार त्यांच्यावर अन्याय होत गेला तरीसुद्धा ते त्यांचा धर्म सांभाळून आहेत. कोणी नोकरी करतं, कोणी काय करतं, परंतु जे यज्ञयाग क्रिया करतायत ते त्यांचा धर्म सांभाळूनच बसलेला आहे. म्हणून ब्राह्मणस्य मुख म्हणून माझे त्यांना कुठलाही दोष न ठेवता ते निर्दोष समज म्हणले देवी. जैसे स्वर्गी सुरवर तैसे पृथ्वीवरी भूसर, होतो माझाच अवतार म्हणून या उदर पूजावे. म्हणून हे लक्ष्मी जसं स्वर्गामध्ये देव आहेत, सुरवर आहेत, तसं या पृथ्वी तलावर हे भूसर यांना भूदेव म्हटलेलं आहे. माझं मुख समजून त्यांचा तुम्ही आदर करा, त्यांचा सन्मान करा म्हणलं आहे. म्हणून जया वाटे पुनीत व्हावे, तेणे व्रताचरण करावे, देव ब्राह्मण पूजावे, एक बरवे करी कैसी. प्रात कळे उठून या नित्यनेमाधिक क्रिया, सारून या स्नानविधी बरव्या, मूर्तीपूजा व देवतार्पणे. उपरी सपत्निक ब्राह्मणा ते पाचारी जय वाभारते, आसन देवनी तया ते पूजा विधना ते की जय. अर्घ्य पाद्यादी पूजा बरवी, चंदन सुगंधी पुष्पे आणावी, तेणे विधी समर्पावे, पूजा मज प्रित्यर्थ. मग नाना प्रकारे मिष्टांना आपूप लाडू पक्वान, खीरखांड धर्म पाहावी. मग नाना प्रकारे विचित्र चित्र शाखा निर्मावे, सुपवित्र कथिका वटकादी यत्र दधी मिश्रित करावे. अनेक प्रकारचे रायते भावे करावे, तयाप्रती दध्योधन भोजनांती तयाप्रती समर्पावे. आयसे षड्रस मिष्टांना अखंड घालावे, भोजन येणे करिता मी जनार्दन संतुष्ट होतो तयावरी. भोजने झाल्यावरी यथाशक्ती वस्त्रे अलंकारवरी, मदर्पण वरवियापरी तया क्रियेत पावे. मग घृतपक्व पाचपक्वान्य करून फलतांबूल दक्षिणदान, येणे करोनी वायनदान, द्यावे जाण तयाची. येला लवंग जाय फळपत्री सहित दशगुण आरपुनी घाले जे माळ, गळा सुगंध पुष्पाची. आयसे पूजन करून बरवे, तयाचे आशीर्वाद घ्यावे, लक्ष्मीनारायण जाणून नमस्कारावे, मग बोळवावे सहस्रमान. आयसे व्रत एकमाच वेर करावे, सहपरिवारी आपण नक्त करावे अस्तमानावरी, मग भोजन परिसावी. आयसे करिता व्रताचरण होय दोष मुळांचे चालन, मग शुचिष्पंत हो न पावे सदन माझे तो. मग अशा प्रकारे विष्णू सांगता आहेत की नक्त व्रत करा. नक्त व्रत काय आहे? एक भुक्त म्हणजे संध्याकाळीच जेवण करायचं, दिवसभर उपवास ठेवायचा. त्या दिवशी
ब्राह्मणाला सपत्नीक बोलवायचं, माझाच अवतार समजून त्याचं पूजन करायचं. यत्र मानवाः तत्र देवता. देवपूजा का करावी? त्याचं कारणच ते आहे. आपण रोज आंघोळ करतो, आपण रोज नवीन वस्त्र धारण करतो आणि ते करून आपल्याला नवीन प्रसन्नता, ऊर्जा प्राप्त होते. तसंच त्या आपण देवांचं सुद्धा करायचं आहे. आणि जो करेल याप्रमाणे त्याला म्हणले मी त्याचं सर्व संकट आहे त्यातून त्याला तारून नेईल असं वचन दिले देवाने. अशानंतर त्या ब्राह्मणाला बोलवायचं, सपत्नीक बोलवायचं. यथाशक्ती आपल्या शक्तीनुसार त्याला भोजन घालायचं आहे. भोजन घातल्यानंतर वस्त्र अलंकार द्यायचा आहे. नम्र भाषणाने त्यांचा सत्कार करायचा आहे आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायचा आहे. असं केल्यानंतर संध्याकाळी नक्त म्हणजे संध्याकाळच्या वेळेला आपण भोजन करायचं आहे. असं जर तुम्ही व्रत केलं तर तुमच्या मळाचं म्हणजे पापाचं क्षालन होतं आणि तुम्हाला वैकुंठ प्राप्त होईल. म्हणजे आईचा इतिहास बरोबर जाणं लक्ष्मीप्रती श्री नारायण समुखे कुळी श्रुत्या आपण तेची कथन कथिलेची प्राकृत भाषा बरवे तुम्हा ते यार पिल्या कवी संशय नधराजी पुराणी पावी प्रचिती. आयसा प्रथमोध्याय बरवा तुझं प्रति पावू माधवा येथून कदा भागाव गाव धारावा पुढे कोणी करिता ऐसे व्रतन दारिद्र्य न वैधव्या मृत्यू विदर्ती श्लोकात गुह्यार्थ सोय भगवंत बोलिलासे. आपल्याला साक्षी भोजनाचं महत्त्व आहे. आपल्याला जे मिळालं आहे, हा जन्म मिळाला आहे, आपल्याला मनुष्यदेह मिळाला आहे, आपल्याला नित्य देव 2 घास जेवण देतो, आपल्याला लक्ष्मी प्राप्त होते. हे सर्व देवाच्या कृपेने जी आपल्याला शक्ती मिळते त्या शक्तीनुसार आपण हे सर्व प्राप्त करून घेऊ शकतो. म्हणून हेच आपण देवाला द्यायचं आहे की देवा तुझ्या कृपेने मला आज हे मिळालं आहे, हे तू साक्षी बरं देवा. म्हणून त्याला दुपारचा नैवेद्यसुद्धा द्यायचा आहे. त्याला दिल्याशिवाय आपण घ्यायचं नाही. किंवा ज्याने आपल्याला रोज जेवण दिलं आहे त्याचं स्मरण आपण करायचं आहे. आणि अशा प्रकारे महिनाभर जर तुम्ही केलं तर तुम्हाला दारिद्र्य येत नाही, वैधव्य येत नाही, अपमृत्यू येत नाही, तुम्हाला आरोग्य प्राप्त होतं. त्याविषयीचा श्लोक देवाने सांगितला आहे. मलमास्वृतम नारिया करोति समुद्रजे न वैधव्यम न दारिद्र्यम पुत्रशोक कदाचन. अशा प्रकारे जर महिनाभर ज्या स्त्रियेने हे व्रत केलं तिला वैधव्य प्राप्त होत नाही, दारिद्र्य प्राप्त होत नाही, मुलाचा शोक नाही प्राप्त होत. तर अशा प्रकारे मनोभावाने त्याचा बाऊ न करता, मनामध्ये कुठली भीती न बाळगता फक्त देवाचं नामस्मरणसुद्धा करा तरीसुद्धा देव तुमच्यासमोर प्रत्यक्ष होत असेल. त्याला फक्त भावनेने, देव भावनेचा भुकेला आहे, त्याला फक्त अंतःकरणापासून तुम्ही त्याचं नामस्मरण करा. काही मागू नका, तो न मागता आपल्याला देतो आहे. म्हणून त्याचं फक्त नामस्मरण करा. ह्या ठिकाणी अधिक मासातला पहिला अध्याय आपण समाप्त करतो आहे. उद्या याच वेळेला दुसरा अध्याय आपण बघा आणि आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. ते घंटी येईल, ते घंटीचं बटन दाबा म्हणजे आपल्यापर्यंत हे अध्याय लवकरात लवकर अपडेट आपल्याला पोहोचवता येतील. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय.